तर मुंबई प्रेस क्लबच्या वतीने संजय दिना पाटीलचा निषेध नोंदवण्यात आलाय। मुंबई मराठी पत्रकार संघानेही निषेध नोंदवलाय। तर मुंबई प्रेस क्लबच्या वतीनेही निषेध नोंदवण्यात आलाय आणि मुंबई मराठी पत्रकार संघानेही संजय दिना पाटीलचा निषेध नोंदवलाय। आता परत आला तर मारून पाठवणार असं म्हणत धमकी संजय दिना पाटीलने दिलेली होती। याच वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलाय। तर संजय दिना पाटीलने मारलेले 5 लोक कोण असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। संजय दिना पाटील घरी बॉम्ब बनवतो का असंही राऊत यांनी विचारलंय। चौकशीच्या मागणीसाठी संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलंय। तर कुणाचंही घर बॉम्बने उडवून देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। संजय दिना पाटलांनी मारलेले 5 लोक कोण, त्यांना कधी आणि का ठार केलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींना पत्र लिहून फुटीर खासदार संजय दिना पाटलांवर कारवाईची मागणी केली। फुटलेले खासदार देशभरात घृणेचा विषय ठरलेत। फुटीरतेविरुद्ध महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संताप। मतदार ठिकठिकाणी रस्त्यावरती उतरून आंदोलन करतायत। ईशान्य मुंबईतील खासदार संजय पाटलांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। माझ्या नादाला लागू नका, माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जीवाचा विमा काढून घ्या। मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलात पाठवीन असं प्रक्षोभक वक्तव्य संजय दिना पाटलांनी केल्याचं राऊतांनी पत्रात म्हटलं। माझ्या विरोधात कोणी आंदोलन केलं तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन अशीही धमकी दिल्याचं संजय राऊतांनी पत्रात म्हटलंय। एका लोकप्रतिनिधीकडनं बॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे। हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले आहेत की त्यांना ते एखाद्या दहशतवादी टोळीकडनं मिळाले आहेत? संजय पाटील यांची ही सर्व वक्तव्य ते दहशतवाद आणि गुन्हेगारी कृत्यात सहभागी असण्याचे स्पष्ट पुरावे आहेत असा दावा राऊतांनी पत्रात केलाय। मुंबई पोलीस आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी राऊतांनी केली आहे। पोलिसांनी कारवाई न केल्यास जनतेच्या सुरक्षेसाठी आपल्याला न्यायालयात दाद मागावी लागेल। या धमकीच्या वातावरणामुळे एखाद्या राजकीय कार्यकर्त्यावरती हल्ला किंवा खून झाला तर त्याची जबाबदारी खासदार संजय पाटील यांच्यावरतीच राहील असा इशाराही राऊतांनी दिलाय। कुणाचंही घर बॉम्बनं उडवून देणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। माझ्याकडे बॉम्ब आहेत आणि माझ्याकडे कोणी आंदोलन करायला आलं तर मी बॉम्ब टाकेन। पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो ते बॉम्ब आहेत का। ते म्हणतात बॉम्ब आहे, त्यांनी कबुली दिली आहे गुन्ह्याची। आरोपी जो आहे जेव्हा गुन्ह्याची कबुली देतो की माझ्याकडे बॉम्ब आहे म्हणजे तो आहे, ताबडतोब ऍक्शन व्हावी। कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील। त्याच्या विरोधात पत्र दिलंय, पोलिसांनी देऊ दे ना, मी पत्र काय द्यायचं, मी खुल्याम बोललोय ना। जे कारवाई करायची पोलीस करतील ना, ते स्वतः येणार आहेत का सिक्युरिटी सोडून काय करायला, जे बोलतात आहे ना। मी कधी बोललो, कशावरती रिॲक्शन दिलं, तुम्ही काय कराल तर मी करू, मी कशाला जाणार आहे त्यांच्याकडे, मला काय पडलंय। जे 5 लोकांचं पण सांगितलंय ते मी तुम्ही जरा नीट बघा, ती क्लिप चालवा। मी जन्मायच्या अगोदरची गोष्ट आहे, मी जन्मायच्या अगोदर सांगितलंय का असं एकदा झालं होतं, तेव्हा काय झालं ते सांगितलं।